काल रात्री नाशिकहून वडीला जाणाऱ्या एका कुटुंबाच्या अल्टो कारला दिंडोरी पोलीस ठाण्यापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर गंभीर अपघात झालाय। गाडीचा पुढचा टायर फुटल्यामुळे हा अपघात इतका भयानक होता की गाडीतील 7 जण हे जागीच मृत्युमुखी पडले। पोलिसांनी उघड केले की मृतांमध्ये सर्वजण एकाच कुटुंबातील होते। अपघातात सहभागी असलेले 2 जण दुचाकीस्वार होते, जे कारच्या धडकेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। घटनेनंतर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली आहे। अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पोलिसांनी सांगितले की तपास सुरू आहे, ज्यामध्ये वाहनाच्या टायरमध्ये तांत्रिक बिघाड, वळणावर नियंत्रण सुटणे आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची चुकीची स्थिती यांचा समावेश आहे। दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आरटीओ मार्फत तांत्रिक तपासही सुरू आहे। या अपघातामुळे परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। काय म्हणणार नाशिकवरून वणीकडे जाणारे अल्टो कारमधील 7 व्यक्ती या दिंडोरी पोलीस स्टेशनच्या स्पॉटपासून 2 किलोमीटरच्या अंतरावर एका 2 व्हीलर बरोबर त्याचा अपघात झाला। त्या अपघातामध्ये वाहनांचे पुढचा टायर बस्ट झाल्यामुळे राईट साईडच्या नाल्यामध्ये ते जाऊन व्हेकल पडलेलं आहे आणि त्या ठिकाणी नाल्यामध्ये असणारी पाणी आणि अपघाताचा शॉक या दोन्हीच्या कारणामुळे ऑन दी स्पॉट या लोकांचा मृत्यू झालेला आहे। 7 लोकांमध्ये 2 वर्षाचा मुलगा आहे आणि 3 महिला आणि 3 पुरुष आहेत। हे सर्व वणीचे रहिवासी आहेत। हे नाशिक या ठिकाणी वाढदिवस साजरा करून आपल्या घरी जात होते। समोरून येणारे 2 व्यक्ती जे आहेत त्या पालघरच्या रहिवासी आहेत। त्यांना नाशिक या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृतीमध्ये सध्या सुधार आहे। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।